पुढची बातमी एल्फिन्स्टन पुलाबाबत सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत चर्चा करण्यात येणार आहे। त्यामुळे ही बैठक होईपर्यंत पुलाचं पाडकाम हे सुरू होणार नाही अशी माहिती आमदार कालिदास कोळंबकर यांनी दिली। एल्फिन्स्टन पूल बंद करण्यास स्थानिकांचा विरोध आहे, यासाठी त्यांनी काल रात्री आंदोलन केलं होतं। आधी पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा अशी स्थानिकांची मागणी आणि याच मुद्द्यावरून काल स्थानिक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची देखील झाली। दीर्घकालीन एल्फिन्स्टन ब्रिज तोडकाम MMRDने हाती घेतलेला आहे, मात्र स्थानिकांच्या विरोधामुळे हे काम पुन्हा एकदा बंद करण्यात आलेलं आहे। मी प्रेक्षकांना एल्फिन्स्टन ब्रिज दाखवतोय। तुम्ही माझ्या मागच्या बाजूला निमुळता असा एल्फिन्स्टनचा ब्रिज पाहत असाल तर हा ब्रिज दीर्घकालीन ब्रिज असून हा ब्रिज पाडण्याचं काम या ठिकाणी MMRDने हाती घेतलेलं आहे। मात्र स्थानिकांच्या म्हणणं असं आहे की आम्हाला पुनर्वसन याच भागात करण्यात यावं। या संदर्भात स्थानिकांचं आंदोलन देखील उभं राहिलं होतं, मात्र स्थानिक आमदार कालिदास कोळंबकर यांनी या संदर्भातली मध्यस्थी केली आणि थेट मुख्यमंत्र्यांशी संवाद साधलेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एल्फिन्स्टन ब्रिज संदर्भामध्ये सोमवारी तातडीची बैठक बोलवली आहे। या बैठकीमध्ये स्थानिक नागरिकांचं पुनर्वसन कसं केलं जाणार आणि एल्फिन्स्टनचा ब्रिज हा पाडून त्या ठिकाणी नवा ब्रिज कसा उभारला जाणार या संदर्भामध्ये महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील। या बैठकीला स्थानिक आमदार कालिदास कोळंबकर, त्याचप्रमाणे MMRDचे आयुक्त असतील, त्याचप्रमाणे स्वतः मुख्यमंत्री असतील। त्यामुळे सोमवारच्या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आणि सोमवारी एल्फिन्स्टन ब्रिज संदर्भामध्ये आपल्याला अंतिम तोडगा निघताना पाहायला मिळणार आहे। व्हिडिओ संदीप पवारसह मी तुषार रुपनवर, न्यूज 18 लोकमत, एल्फिन्स्टन ब्रिज, मुंबई। सिंधुदुर्गातील मालवणमधील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं उद्घाटन हे पुढे ढकलण्यात आलेलं आहे। 1 मे रोजी होणारा कार्यक्रम पुढे ढकललाय। काही कारणास्तव हा कार्यक्रम पुढे ढकलल्याची माहिती मिळाली आहे। मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पूर्णाकृती पुतळ्याचं काम 100% पूर्ण झालेलं आहे। मात्र काही कारणास्तव हे उद्घाटन जे 1 मे रोजी महाराष्ट्र दिनी होणार होतं ते मात्र पुढे ढकलण्यात आलंय अशी माहिती मिळते। विंड टनल टेस्ट आम्ही सगळ्याच पुतळ्यांमध्ये करून घेतो आणि त्याचप्रमाणे या पुतळ्यासाठी पण आम्ही करून घेतलं, कारण समुद्रकिनारी पुतळा असल्यामुळे। नाही असं काय, म्हणजे आम्ही जे स्ट्रक्चर बनवलं त्याला आम्ही IIT कडून पण वेट करून घेतलं, त्यांनीही सगळं चेक केलं आणि स्ट्रक्चर चेक करताना हे बघतो आपण की विंड टनल टेस्टमध्ये जे स्ट्रेसेस येतात ते आपलं स्ट्रक्चर सहन करू शकेल की नाही, त्या दृष्टीने ते चेकअप झालेलं आहे। आता आमचा पुतळा पूर्ण लागलं गेला। आता खालचं जे पेडेस्टल आहे त्याच्यावर ग्रॅनाईट लावणं सुरू आहे, त्या दृष्टीने पुतळ्याचं पूर्ण 100% झालं आहे। साधारण जे पेडेस्टलवर काम राहिलं ते म्हणजे या आठवड्यामध्ये संपते। ब्रेकनंतर मुलुक महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत आणि आता बातमी बघूयात महत्त्वाची, ते म्हणजे दहशतवाद्यांनी हल्ला केलेली बैसरन व्हॅली ही नेमकी दिसते कशी, पाहूयात या ग्राउंड रिपोर्टमधनं। न्यूज 18 लोकमतची टीम पोहोचलेली आहे बैसनर व्हॅलीच्या एका उंच मचाणावरती। या उंच मचाणावरनं आपल्याला टॉप अँगलने संपूर्ण परिसर जो आहे तो आता आपण पाहणार आहोत। आपण समोर दृश्य पाहतो, ही बैसनर व्हॅलीचा हा संपूर्ण गवताळ प्रदेश आहे। अतिशय सुंदर असा प्रदेश आहे। आपल्या सर्वांना कल्पना आहे या संपूर्ण प्रदेशाला एक मिनी स्वित्झर्लंड म्हटलं जातं आणि त्यामुळे मोठ्या संख्येने पर्यटक जे आहेत ते येत असतात, आनंद घेण्यासाठी, पर्यटनासाठी येत असतात। संपूर्ण अतिशय सुंदर असा प्रदेश आहे। चारही बाजूला अतिशय हिमशिखरं जी आहेत ते आभाळाला टेकलेली आपल्याला इथे पाहायला मिळतात। अतिशय सुंदर असा प्रदेश आहे आणि त्यांच्या मधोमध हा बैसनर व्हॅलीचा, बैसनर खोऱ्याचा हा प्रदेश आहे आणि समोर आपण पाहायला मिळतो आपल्याला अतिशय विस्तीर्ण असा हा गवताळ प्रदेश आहे। त्यामुळे इथे खूप मोठे एक क्रीडा प्रकार जे आहेत, स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी या पर्यटनाचे ते आपल्याला इथे पाहायला मिळतात। आणि समोरच्या बाजूला इथे ज्या वेळेला इथे पर्यटक पर्यटनाचा आनंद घेत होते त्याच वेळेला अचानक अतिरेकी आले आणि त्यांनी अंधाधुंद असा हा गोळीबार केला, बेफाम गोळीबार केला। सर्वप्रथम पर्यटकांना कळलंच नाही की कुठून गोळीबार होतोय, कोण गोळीबार करतंय, कशा करतंय। मात्र गोळ्या लागतायत, लोक पडतायत खाली, लोक जखमी होत आहेत। हे पाहिल्यानंतर सर्व लोक घाबरले आणि स्वतःचा जीव वाचवण्यासाठी अक्षरशः पळापळ जी आहे सर्व पर्यटकांची ती सुरू झालेली आहे। आपण इथे पाहत असू, इथे समोर जे कॅन्टीन एरिया आहे त्या कॅन्टीन एरियामध्ये देखील अनेक जे पर्यटक आहेत ते खाण्यापिण्यासाठी बसले होते। गोळीबाराचा आवाज ऐकून सर्वजण जे आहेत आपापला जीव वाचवण्यासाठी मिळेल त्या रस्त्याने पळत सुटले होते। समोर आपण पाहत असाल ही एक संरक्षक जाळी जी आहे ती लावलेली आहे, त्या संरक्षक जाळीला देखील ओलांडून
काही प्रसंगी तोडून समोरच्या जंगलाच्या दिशेने हे सर्व पर्यटक जे आहे ते आपला जीव वाचवण्यासाठी पळत होते. आणि ह्या बाजूला जे आपण जंगल पाहतोय उजव्या बाजूला, या जंगलाच्या बाजूने सर्वात प्रथम जो आहे गोळीबाराचा आवाज ऐकू आला. तिकडनं सर्व एक घबराट जी आहे ती सगळी सुरू झाली, पळापळ सुरू झाली आणि अतिरेकी याच मार्गाने या खुल्या मैदानावरती आले आणि त्यांनी सर्व पर्यटकांवरती अंधाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली. जे पर्यटक ते त्यांना सापडले त्या सर्व पर्यटकांना त्यांनी त्यांचं नाव विचारलं, त्यांचा धर्म विचारला, त्यांना कलमा वाचायला येते की नाही हे पाहिलं आणि त्याच्यानंतरच ज्यांना कलमा वाचायला येत नाही अशा निरपराध भारतीय पर्यटकांवरती अंधाधुंद गोळीबार केला. आपण संपूर्ण हा जर परिसर पाहिला तर एक खुलं असं मैदान आहे, गवताळ प्रदेश आहे आणि या ठिकाणी पळण्यासाठी आणि लपण्यासाठी फारशी जागा नाही आहे. पळून जाण्यासाठी फक्त बाजूचं जंगल आहे. पर्यटक जे आहे ते इथे पळत होते जंगलाच्या दिशेला, कारण एक खुलं मैदान आहे. खुल्या मैदानावरती अतिरेक्यांनी एकेका पर्यटकाला लक्ष करून गोळ्या मारलेल्या आहेत, अनेकांना जखमी केलं. जखमी केल्यानंतर त्यांना त्यांच्या जवळ गेले आणि त्यांचं नाव विचारलं, त्यांचा धर्म विचारला, त्यांना कलमा वाचायला येतो का हे सांगितलं. त्यानंतर ज्यांना कलमा वाचायला येत नाही, ज्यांचा धर्म जो आहे तो त्यांनी कळाल्यानंतर त्यांनी त्या सर्व भारतीय पर्यटकांना लक्ष केलं आणि त्यांना जागेवरती गोळ्या झाडल्या. आपण समोर पाहत असू अनेक पर्यटक पळण्याचा प्रयत्न करत होते, मात्र अतिरेक्यांकडे AK-47 सारख्या एक संहारक असं शस्त्र होतं आणि त्यांनी अंधाधुंद गोळीबार त्यांनी केला आणि मोठ्या संख्येने पर्यटक जे आहेत ते इथे मृत्युमुखी पडलेले आपल्याला पाहायला मिळतात. जवळपास 27 पर्यटक जे आहे त्यांना आपला प्राण जो आहे तो गमवावा लागलेला आहे. अनेक जे पर्यटक आहेत ते गंभीररित्या जखमी देखील झालेले आहेत. एक अतिशय हृदयद्रावक जे असं चित्र जे आहे ते या बैसनर व्हॅलीच्या या गवताळ प्रदेशामध्ये घडलेलं आहे. एक नंदनवन आहे, इथे आनंद घेण्यासाठी सर्वसामान्य भारतीय पर्यटक जे ते आले होते, मात्र इथे आलेल्या पर्यटकांना आपला प्राण जो आहे तो गमवावा लागलेला आहे. इथे जे पर्यटक आपल्या कुटुंबियासह आले होते त्या कुटुंबियांना आपल्या डोळ्यासमोर आपले आप्तस्वकीयांना प्राण सोडताना पाहावं लागलेलं आहे. अतिशय विदारक असं हे चित्र होतं. हे चित्र पुन्हा या भारतात पाहायला मिळू नये अशी इच्छा सर्व भारतीय व्यक्त करतात आणि या थरारक घटनेचा, या नरसंहाराचा भारतीय लष्कराने लवकरात लवकर बदला घेतला पाहिजे अशी इच्छा, अशी मागणी भारतीय लष्कराकडे प्रत्येक भारतीय करताना पाहायला मिळतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद गोरकासह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, बैसनर खोरं, पहलगाम. आणि यासोबतच या बुलेटिनमध्ये इथेच थांबून लगेच पुढच्या बुलेटिनमध्ये अशाच काही बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेऊयात. सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातम्यांनी. महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक पुष्कराज रागी डिलाइट्स, महाराष्ट्राचं लाडकं आणि नंबर 1 नाचणी सत्व. पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड आदिल हुसेन ठोकरचा युद्ध पातळीवर शोध सुरू. लष्कर-ए तोयबाचा कमांडर सैफुल्ला कसुरी आणि अबू मुसासोबत रचला हल्ल्याचा कट. दहशतवादाविरोधात अमेरिका भारतासोबत, पहलगाममधील हल्ला ही एक मोठी चूक. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं वक्तव्य. दहशतवाद्यांना पकडण्यात मदत करू, गुप्तचर प्रमुखांचं आश्वासन. छत्तीसगडमध्ये 1500 माओवादी असल्याचा सूत्रांचा दावा. जंगलात सुरक्षा दलाकडनं 5 दिवसांपासून सर्च ऑपरेशन सुरू. करेगट्टा परिसरातील माओवाद्यांना घेरण्याचा प्रयत्न. मनसेच्या वतीनं आज पहिलं प्रति महासभागृह भरवलं जाणार. या महासभेसाठी मनसेकडनं सर्वच राजकीय पक्षांना निमंत्रण. भाजप मात्र गैरहजर राहणार असल्याची माहिती. छत्रपती संभाजीनगरमध्ये पाण्यासाठी ठाकरेंच्या पक्षाचं आंदोलन. रिकामी घागर, पालखी आणि कीर्तन टाकीजवळ असं अनोखं आंदोलन. नाशिकच्या गोदावरी नदीतील पाणी वापरावरती बंदी आणण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका. नदीचं पाणी पिण्यास बंदी घालण्याची मागणी. कुंभमेळ्याच्या आधी पाणी स्वच्छ न झाल्यास कुंभातील स्नानावर बंदी घाला. मालवणमधील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं काम 100% पूर्ण. मात्र काही कारणास्तव 1 मे रोजी होणारं उद्घाटन पुढे ढकलल्याची माहिती. मुंबई विमानतळावरील छत्रपती शिवरायांचा पुतळ्यावरनं केंद्र सरकारची नोटीस. DGCAच्या सर्वेक्षणानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अडथळा म्हणून घोषित. शिवप्रेमींकडनं संताप. भाजपाध्यक्ष JP नड्डा आज पुणे दौऱ्यावर. JP नड्डा यांच्या उपस्थितीत रोजगार मेळाव्याचं आयोजन. मेळाव्याआधी नड्डांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं घेतलं दर्शन.
सिंधुदुर्गातील मालवणमधील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं उद्घाटन हे पुढे ढकलण्यात आलेलं आहे। 1 मे रोजी होणारा कार्यक्रम पुढे ढकललाय। काही कारणास्तव हा कार्यक्रम पुढे ढकलल्याची माहिती मिळाली आहे। मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पूर्णाकृती पुतळ्याचं काम 100% पूर्ण झालेलं आहे। मात्र काही कारणास्तव हे उद्घाटन जे 1 मे रोजी महाराष्ट्र दिनी होणार होतं ते मात्र पुढे ढकलण्यात आलंय अशी माहिती मिळते आहे। विंड टनल टेस्ट आम्ही सगळ्याच पुतळ्यांमध्ये करून घेतो आणि त्याचप्रमाणे या पुतळ्यासाठी पण आम्ही करून घेतलं, कारण समुद्रकिनारी पुतळा असल्यामुळे। नाही असं काय, म्हणजे आम्ही जे स्ट्रक्चर बनवलं त्याला आम्ही IIT कडून पण वेट करून घेतलं, त्यांनीही सगळं चेक केलं आणि स्ट्रक्चर चेक करताना हे बघतो आपण की विंड टनल टेस्टमध्ये जे स्ट्रेसेस येतात ते आपलं स्ट्रक्चर सहन करू शकेल की नाही, त्या दृष्टीने ते चेकअप झालेलं आहे। आता आमचा पुतळा पूर्ण लागलं गेलं, आता खालचं जे पेडेस्टल आहे त्याच्यावर ग्रॅनाईट लावणं सुरू आहे। त्या दृष्टीने पुतळ्याचं पूर्ण 100% झालं आहे। साधारण जे पेडेस्टलवर काम राहिलं ते म्हणजे या आठवड्यामध्ये संपते।